आजची गोष्ट आहे सावत्र आईचा खरा चेहरा. जंगलात सर्वच जण आईबाबांच्या कुशीत त्यांच्या सहवासात आनंदाने वाढत असतात. पण एक हरिण पिल्लू मात्र रोज स्वतःला विचारायचं, माझं कुणीच नाही का, की मला कुणीतरी आहे आणि ते फक्त मलाच दिसत नाही. एका हिरव्यागार दाट जंगलात एक गोंडस हरणाचं पिल्लू राहायचं. त्याचं नाव होतं बॅम्बी. बॅम्बीच्या डोळ्यात नेहमीच एक प्रश्न असायचा, माझे आईबाबा कुठे आहेत? बॅम्बी जन्मल्यानंतर थोड्याच दिवसात त्याचे आईबाबा एका शिकाऱ्याच्या हातून मारले गेले होते. त्यामुळे ते लहानपणापासून एकटेच राहिले होते. बॅम्बी घाबरलेले आणि निष्पाप होते. एकदा जंगलातल्या एका गोड स्वभावाच्या हरिणीने त्याला दत्तक घेतलं. तिचं सुद्धा स्वतःचं एक छोटंसं पिल्लू होतं. पांढऱ्या पांढऱ्या ठिपक्यांनी भरलेलं, सुंदर, चंचल आणि गोड. त्याचं नाव होतं जेरी. दोन्ही पिल्लांना ती समान खाऊ द्यायची, एकत्र खेळू द्यायची. पण तरीही बॅम्बीला नेहमी वाटायचं, ती माझ्यावर तितकं प्रेम करत नाही. ती तिच्या जेरीवरच जास्त जीव लावते. त्याला वाटायचं तिने आणलेला खाऊ आधी तिच्या जेरीलाच मिळतो. त्याला एखादे वेळेस कमी खाऊ मिळालं तेव्हा सुद्धा त्याला वाटायचं की ती तिच्या जेरीलाच जास्त जपते. त्याची आई चांगली असली तरी बॅम्बीला नेहमी वाटायचं, ती माझ्यावर तिच्या खऱ्या पिल्लासारखं प्रेम करत नाही. मी वेगळा आहे. एके दिवशी अचानक एक मोठं वादळ आलं. विजेचा कडकडाट, पावसाचे मोठाले थेंब पडू लागले आणि जोराचा वारा सुटला. सगळेच प्राणी घाबरले. त्याच वेळी दोन्ही पिल्लं एका मोठ्या झाडाखाली खेळत होती. तेवढ्यात आकाशातून गडगडाट झाला. जोरदार वाऱ्याने झाडाची एक जाडजूड फांदी तुटून खाली कोसळायला लागली आणि ती फांदी दोन्ही पिल्लांच्या अगदी वरून खाली येत होती. आई हरिणीने क्षणभर आजूबाजूला पाहिलं. जेरी थोडासा दूर होता, पण बॅम्बी मात्र सरळ फांदी खाली होता. क्षणाचाही विलंब न करता ती धावली. ती थेट बॅम्बीकडे गेली. त्याला ढकलून सुरक्षित बाजूला केलं आणि स्वतः त्या फांदीच्या खाली उभी राहिली. ती फांदी तिच्या पाठीवर आदळली. तिच्या पाठीवर जखम झाली, पण तिने बॅम्बीला काहीही होऊ दिलं नाही. बॅम्बी हे सर्व पाहून थरथरायला लागला. त्याच्या डोळ्यात भीती आणि त्याहून जास्त आश्चर्य होतं. त्या क्षणी त्याला पहिल्यांदा जाणवले, ती माझ्यावर खरंच प्रेम करते. थोड्या वेळाने वादळ शांत झालं. आई हरणीने सावकाशपणे ती फांदी बाजूला केली. बॅम्बी धावतच आईजवळ आला. त्याने आईला मिठी मारली. त्याच्या डोळ्यात अश्रू होते, पण मनात खूप शांतता. ही फक्त सावत्र आई नाही, ही माझी खरी आई आहे. आईनेही शांतपणे बॅम्बीला जवळ घेतलं. आता दोन्ही पिलं तिच्या दोन्ही बाजूंना उभी होती. त्या दिवसापासून बॅम्बीने एक गोष्ट शिकली, रक्ताचं नातं महत्त्वाचं असेल, पण प्रेमाचं नातं त्याहून जास्त शक्तिशाली असतं. तात्पर्य, आपल्यावर कोणी किती प्रेम करतो हे शब्दात नाही, तर संकटाच्या वेळी त्यांच्या कृतीतून कळते.